मला गेल्या वर्षीची दिवाळी आठवते की एकच चिंता होती की महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा गंभीर समस्या होती. पीक तर उद्ध्वस्त झालंच होतं. पण यंदाच्या वर्षी बळीराजा हा संतुष्ट दिसतो आणि त्याचं कारण निसर्गाने फार अनुकूल अशा प्रकारची भूमिका घेतली. ठिकठिकाणच्या धरणामध्ये भरपूर पाण्याचे साठे आहेत, नद्यातून पाणी वाहत आहे, विहिरी तुडुंब भरलेले आहेत आणि त्यामुळं साहजिकच अधिक उत्साहानं शेतकरी आपल्या कामाला लागलेला आहे. तो अधिक उत्पादन करेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि त्याचं अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसाला सध्या महागाईचे जे चटके बसतात त्याच्यातून सुटका होण्याची प्रक्रिया सुरू होईल. कारण अधिक उत्पादन याचा अर्थ बाजारभावावर एक प्रकारचं नियंत्रण आणि याचाच पर्यायी परिणाम सर्वसामान्य गृहिणीचं तिचं जे आठवड्याचं जे बजेट असतं घरातलं त्याला धक्का बसणार नाही. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे नवीन वर्ष मला एक उत्साहदायक सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारं अशाच प्रकारचं ठरेल. आणि त्यामुळे हा दिवाळीचा सण आपल्याला सगळ्यांना गोड वाटेल या पद्धतीनं आपण साजरा करावा. माझ्या अंतःकरणापासून सगळ्यांना शुभेच्छा.